वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय दुसऱ्या जय फोनवरून जॉईन रघुवीर करायला सांगा समर्थ. त्यांना. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे. दुसऱ्या फोनवरून जॉईन व्हायला सांगू का त्यांना? हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा की आपल्याला येतोय की आवाज ज्ञानेश्वर तुकाराम थोडा हळू फक्त मधनं जातोय ना. रघुवीर समर्थ. मधनं. आजच्या या विवेचनामध्ये प्रामुख्याने भारतीय संस्कृती किंवा भारताचं तत्वज्ञान हे विश्वव्यापी आहे आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानाला आधुनिक काळात एक नाव द्यायचं झालं तर एकात्म मानव दर्शन अशा प्रकारचं नाव देता येईल. आणि या एकात्म मानव दर्शनाच्या संदर्भात विचार करताना स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जात असताना भारतातून जे वाक्य वापरलं ते मला अत्यंत महत्वाचं वाक्य. ते वाक्य असं आहे, मी अशा एका धर्माचा प्रतिनिधी म्हणून जात आहे की बुद्ध धर्म हे त्याचे बंडखोर संतान असून ख्रिश्चन धर्म म्हणजे दूरवर उमटलेला प्रतिध्वनी आहे. म्हणजे आमचं तत्वज्ञान विश्वव्यापी आहे. हेच या तत्व विचारामधून विवेकानंदांनी मांडलं. ते संत सुद्धा तेच म्हणतात, हे विश्वती माझ ऐशी मती दयाचे स्थिर पवना चराचर आपणची झाला असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि आमच्या एका संस्कृत सुभाषितातही तेच म्हटलं, अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. आम्ही संपूर्ण विश्वालाच आमचं कुटुंब मानतो आणि त्यामुळे आम्ही केवळ भारतात राहणाऱ्या लोकांचा विचार करत नाही, तर यावत सृष्टीचा, केवळ माणसांचा नाही तर यावत सृष्टीचा विचार करतो. हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आमच्या एका मनुष्यचं म्हणूनही एक वाक्य आहे किंवा श्लोक आहे, तोही या ठिकाणी मी उद्धृत करतो. तो श्लोक असा आहे, एतद् देश प्रसूतस्य सकाशा दग्र जन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथ्व्या सर्व मानवाः. पृथ्वीवरच्या मानवांना जर मानवी संस्कृती शिकायची असेल तर त्यांनी भारतात यावं आणि या ठिकाणच्या ऋषीमुनींनी विकसित केलेली जी संस्कृती आहे याच्यापासून प्रेरणा घ्यावी. तरच त्यांचं कल्याण होईल, खरा सुखाचा मार्ग त्यांना सापडेल असं या श्लोकामधून आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की आता कलियुग आहे, या कलियुगात असंच चालायचं. हे म्हणणं सुद्धा आम्ही सोडून दिलं पाहिजे. महाभारतामध्ये धर्मराजांनी भीष्माचार्यांना प्रश्न विचारलाय, राजा कालाप्रमाणे वागतो का राजा स्वतःच्या कर्तृत्वाने काळ उत्पन्न करतो? त्याचं उत्तर भीष्माचार्यांनी जे दिलंय ते लक्षात घेण्यासारखं. भीष्माचार्य म्हणतात, कालो वा कारणम राजा वा काल कारणम इति संशयो मा. राजा कालस्य कारणम. कोणतंही असो त्या युगामध्ये राजा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतंत्र युग निर्माण करू शकतो. म्हणजे कलियुगात सुद्धा तो सत्य युग निर्माण करू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचा कालखंड म्हणजे सत्ययुगासारखा होता. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते सत्ययुगासारखंच होतं. असे आमच्या या कलियुगात सुद्धा अनेक राजे झाले की ज्यांनी कलियुगात सत्ययुग उत्पन्न केलं. म्हणून आता हे काळ असाच आहे, असंच चालायचं असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनीही ते
काढून टाकावं. राजा काळ घडवू शकतो आणि आपल्याप्रमाणे काळ घडवण्याचं सामर्थ्य राजाचं हे आमच्या भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान त्यांनी जीवनात अंमलात आणलं तर. म्हणून मग आमच्या भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. मी मागच्या वेळेला जो विषय मांडला त्यातले काही मुद्दे आज येतील, पण प्रामुख्याने एकात्म मानव म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आम्ही कसा विचार करतो या संदर्भामध्ये काही सूत्र 4 घटकांचे मी आपल्या समोर ठेवणार आहे. पहिलं सूत्र जे ठेवणार आहे, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. मी एक व्यक्ती आहे आणि एकांतात आहे. ते एकांतात असताना मी कसं वागलो याचा समाजावर काही परिणाम होत नसल्यामुळे, आणि माणूस जंगलातून चाललाय, डाव्या बाजूनी गेला का उजव्या बाजूनी गेला काही प्रश्न उत्पन्न होत नाही. व्यष्टीचा सुद्धा धर्म आहे, पण व्यष्टीचा धर्म एखाद्या वेळा एकांतात त्याचा बिघडला तर समाजावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणून व्यष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करताना तो ज्या वेळेला समाजात येतो, कुटुंबात येतो, राष्ट्रात येतो, त्यावेळेला मात्र त्याचा धर्म जो आहे तो त्याला पाळावा लागतो. धर्म अशा प्रकारचा शब्द प्रयोग आहे. म्हणजे समाजात आल्यानंतर आम्ही कशा रीतीने वागायला पाहिजे या संबंधीचे नियम आमच्या समाजाने ठरवलेले, आमच्या संस्कृतीने ठरवलेले आहेत. त्याच्यानंतरचा येतं सृष्टी. आता या ठिकाणी मनुष्य आणि समाज सृष्टीचा घटक आहे, पण कळावं म्हणून थोडंसं वेगळं या ठिकाणी ठेवलं आणि सांगितलं की मनुष्य सोडून जे जग दिसतं त्याला सृष्टी म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिसायला निर्जीव असो का सजीव असो, अन्य प्राणी असो, त्या सगळ्याला मिळून सृष्टी हा शब्द प्रयोग आहे. सृष्टीचे समाजाचे संबंध कसे असले पाहिजेत आणि समाजाचे सृष्टी कसे संबंध असले पाहिजेत. सृष्टीमधले सगळे घटक हे आमचेच नातलग आहेत. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सत्वरे आळविती. म्हणजे वृक्षवल्ली आणि पक्षी हे सुद्धा आमचे घटक आहेत, एकाच कुटुंबातले आम्ही आहोत. अशा प्रकारचा भाव जर उत्पन्न झाला तर कोणी कोण्या व्यक्तीवर म्हणण्यापेक्षा प्राण्यांवर सुद्धा अन्याय करेल का? आमचं तत्वज्ञान न शिकल्यामुळे समाजामध्ये सृष्टीचं शोषण चालू आहे. दोहन केलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही शोषण करतो आहोत. आता या ठिकाणी हे जे 2 शब्द आले त्याचा अर्थ लक्षात घेऊ. शोषण म्हणजे काय आणि दोहन म्हणजे काय? एक उदाहरण फक्त सांगतो. एक गाय आहे आणि त्या गायीचं आम्हाला दूध काढायचं आहे. आमचं शास्त्र असं सांगतं की गायीचं दूध काढायचं असेल तर गायीच्या 2 स्तनांचं घ्यायचा अधिकार आहे, पण उरलेल्या 2 स्तनाचं दूध तिच्या पुत्रासाठी, तिच्या त्या वासरासाठी ठेवायचं आहे. असं जर केलं तर आम्ही त्या गायीचं दोहन करतो, काढतो. पण आम्ही त्या वासराला फक्त गायीला पाना येण्यासाठी तिथं आणतो आणि त्याला बांधून 4ही स्तनांचं दूध काढत असू तर आम्ही त्या गायीचं शोषण करतो. असंच समाजातल्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत आता तर काय झालंय, त्या गायीच्या स्तनाला यंत्र लावतात पण दूधच नाही, रक्त यायला सुद्धा बरेच वेळा त्याच्यातून सुरुवात होते. हे शोषण आहे, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला जसं माझं जसं दुसऱ्यांनी शोषण करता कामा नये तसं सृष्टीच्या कुठल्याही घटकाचं शोषण मी करता कामा नये. म्हणून सृष्टीचा विचार करताना आम्हाला 33% वनराई पाहिजे, आम्ही झाडं तोडता कामा नये. या वनराईचं रक्षण मनुष्य करू शकतो का? इकडे वनाधिकारी समोर असतो, पाठीमागे झाडं तोडले जातात. वनाधिकारी झाडाचं रक्षण करत नाही. आणि एखाद्या वनामध्ये 2 सिंह आणि 3 वाघ आहेत असं सांगितलं तर रात्री सोडा, दिवसा सुद्धा कोणी तिथं जाणार नाही. वनाचं रक्षण करण्यासाठी सिंहादी प्राणी, वाघ सिंहादी प्राणी सुद्धा आवश्यक आहेत.
म्हणून या सगळ्यांचा विचार सृष्टी या तत्वामध्ये केला आणि सगळ्या शेवटीला सांगितलं की व्यष्टीचं जीवन, समाजाचं जीवन आणि सृष्टीतल्या प्रत्येकाचं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला परमेष्ठी म्हणतात. त्या ईश्वरी तत्वामुळेच हे तीनही घटक व्यवस्थित रीतीने आहेत आणि ते व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. हे सूत्र आम्ही घेतलं पाहिजे. पाश्चात्य जगत आणि भारतीय जगत यातल्या तत्वज्ञानाचा फरक मी आपल्याला 2 चक्र दाखवणार आहे. प्रत्यक्ष व्याख्यान उपस्थित असताना केला असतं तर त्याचा जास्त उपयोग झाला असता, पण आता जे दाखवतो ते थोडक्यात लक्षात घ्यायला हरकत नाही. एक मध्ये गोल आहे, तिथं व्यक्ती आहे. दुसरा गोल आहे परिवार आहे. तिसरा गोल आहे समाज आहे. चौथा गोल आहे राष्ट्र. 5वा गोल आहे विश्व. आणि प्रत्येक गोल वेगवेगळे. हे पाश्चात्य तत्वज्ञान आहे. ते म्हणतात व्यक्तीचा विकास करायचा असेल तर परिवाराकडे दुर्लक्ष करा, परिवाराचा विकास करायचा असेल तर समाजाकडे दुर्लक्ष करा, समाजाचा विकास करायचा असेल तर राष्ट्राकडे दुर्लक्ष करा आणि विश्वाचा विचार करायचा असेल तर वरच्या सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करा. हे पाश्चात्य तत्वज्ञान म्हणतं. पण आमचं भारतीय तत्वज्ञान म्हणतं अखंड मंडलाकारम व्याप्तयेन चराचरम. सृष्टी ही अखंड मंडलाकार आहे. ती आम्हाला सांगता आली पाहिजे, दाखवता आली पाहिजे. हे चक्र मी आपल्या समोर मांडतोय की एक गोल आहे, त्याच्यातून दुसरा, त्याच्यातून तिसरा निघालेला आहे. व्यक्तीचा विकास म्हणजे समाजाचा विकास, परिवाराचा विकास, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास आणि या सगळ्याबरोबर विश्वाचा विकास होतो. मला सांगितलेल्या सूत्राप्रमाणे वागलं तर आता आपल्याला महत्वाच्या विषयाकडे वळायचं आहे. ते म्हणजे हे आमचं मानवी जीवन, भारतीय संस्कृतीचं जीवन, यातले जे 4 घटकाचे एक सूत्र आहेत, या सूत्रांचा विचार आपल्याला जर केला तर आम्हाला त्या परमेश्वरामध्ये कसं जाता येईल हे या सूत्रांवरून लक्षात येईल. पहिलं सूत्र आहे त्याला चतुर्विध सुख असं नाव दिलंय आणि ते 4 घटकाचं आहे. त्यातला पहिला घटक आहे शरीर, दुसरा घटक आहे मन, तिसरा घटक आहे बुद्धी, चौथा घटक आहे आत्मा. आता यातल्या एका घटकाचा आपल्याला विचार करायचा आहे. बाहेरून आलेले जे तत्वज्ञान आहेत त्यांच्यासाठी शब्द आहेत हे आज म्हणजे आम्ही समाजवाद म्हणतो, साम्यवाद म्हणतो, पण आमच्याकडचा शब्द आहे दर्शन. वाद आणि दर्शन यामध्ये काय आहे? हिंदूवाद नाही, हिंदू दर्शन आहे. एकात्म मानव दर्शन त्याला म्हणतात किंवा आम्ही ज्याला सनातन धर्म म्हणतो ते सनातन धर्माचं तत्वज्ञान हे दर्शन आहे, वाद नाही. वाद आणि दर्शन यामधला फरक लक्षात द्या. वादामध्ये आता एक उदाहरणात घेऊ, साम्यवाद आहे. 1848 कार्ल मार्क्सनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. 1917 त्याला भूमी मिळाली आणि 1992 या देशात निर्माण झाला तिथून संपला. म्हणजे 100 वर्षाच्या आत ते तत्वज्ञान कालबाह्य का झालं? कल्पनेच्या आधारावर मांडलं. त्याकडे कुठलंही तत्वज्ञान कल्पनेच्या आधारावर मांडत नाही. आम्ही त्याचं आधी दर्शन घेतो, अनुभूती घेतो, त्यानंतर मांडतो. आधी केले मग सांगितले, अशा प्रकारचं आमचं तत्वज्ञान असल्यामुळे हे कधीच कालबाह्य होणार नाही. म्हणून मग यातल्या एका घटकाचा विचार करता शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याचा विचार आमच्या संस्कृतीने कसा केला आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे. यातल्या पहिल्या घटकाचा विचार करू, ते आहे शरीर. साम्यवाद असं सांगतं रोटी, कपडा आणि मकान याच्यावर सिनेमा सुद्धा भरपूर आलेले आहेत. मला त्याच्या खोलात नाही. या 3 गोष्टी मिळाल्या की बाकी त्याची काही गरज नाही. शरीराला अंगावर घालायला कपडे, त्याचप्रमाणे खायला चांगल्या प्रकारचं अन्न आणि राहायला निवारा झाला की बाकीचं तुमचं तत्वज्ञान केलं खड्ड्यात. शरीराचं सुख हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि रोटी, कपडा, मकान मिळालं की झालं. आमची
संस्कृती सांगते, रोटी कपडा मकान मिळवायला आमचा विरोध नाही. आमचे भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश आहेत, वैभव संपन्न अशा द्वारकेत आहेत. प्रभू रामचंद्र वैभव संपन्न असलेल्या अयोध्येत आहे. वैभव मिळवायला आमचा विरोध नाही. विरोध आहे ते कोणत्या मार्गाने मिळवायचं याच्यासाठी. देवगिराच्या सुखाने सगळ्या गोष्टी प्राप्त होतील असं जर वाटत असेल आणि मानव सुखी होईल असं वाटत असेल तर ते बरोबर नाही. शरीराला या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं आम्हीही मानतो, पण शरीराच्या वर आणखी काही गोष्टी आहेत. त्यातल्या शरीराच्या वर असलेलं जे आहे त्याचं नाव आहे मन. तुम्ही म्हणाल माणसाला मन आहे, प्राण्यांना आहेत का नाही? अहो, याच्या यावत सृष्टीमध्ये मन आहे. झाडाला सुद्धा तोडत असताना वेदना होत नसतात असं नाही, वेदना होत असतात, आम्हाला कळत नाहीत. उदाहरण सांगतो, आमच्याकडे एक अंधसंत होऊन गेले विदर्भामध्ये, गुलाबराव महाराज. हे ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या ठिकाणी आले होते आणि समाधीची त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला स्नान वगैरे घालणं चालू होतं. ते अंध होते, यांना दिसत नव्हतं, पण ज्यावेळेला समाधीवरचं ते हाताने पुसणं वगैरे चालू होतं त्यावेळेला गुलाबराव महाराज म्हणाले, तो कोणी पुजारी आहे त्यांनी लक्षात घ्यावं, तो माऊलीला धक्का देतोय, माऊलीला त्रास होतोय त्या पूजेमुळे. म्हणजे काय तर म्हणाले, त्या पुजाऱ्याच्या हातात अंगठी होती, ती अंगठी समाधीला लागत होती. ती समाधीला म्हणजे त्या दगडाला लागलेली दिसली नाही त्यांना, प्रत्यक्ष माऊलीला त्याचा त्रास होतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे चराचरात असलेल्या चैतन्याचा आम्ही विचार करतो, समाधीवरच्या दगड नाही तर ती माऊलीच आहे हा भाव आमचा त्या ठिकाणी लक्षात येतो. म्हणून तर आम्ही त्या ठिकाणी दर्शनाला जातो. सांगायचं तात्पर्य, या पद्धतीने आम्ही सृष्टीतल्या प्रत्येक घटनामध्ये चैतन्य आणि त्यालाही मन आहे असं मानतो. उदाहरण सांगायचं झालं तर एक पोपट आहे, त्याला पिंजऱ्यात ठेवा, त्याला आवडणारे पदार्थ, मग तुम्ही पेरू ठेवा, आणखीन सफरचंद ठेवा, त्याला आवडणारे आणखीन काही पदार्थ ठेवा, सोडावला जातो. सगळ्या प्रकारचे पदार्थ मध्ये असताना नुसतं दार उघडून पहा, पळून गेल्याशिवाय राहत नाही. त्याला सुद्धा बंधनात राहावं वाटत नाही. याच्या यावत प्राणी स्वतःला स्वातंत्र्य पाहिजे या भावनेने वागतो. आम्ही निसर्गाचा विचार करताना त्या प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवणं याला सुद्धा आमच्या संस्कृतीचा विरोध आहे. कारण आम्हाला जसं मन आहे तसंच त्या प्राण्यांनाही मन आहे आणि त्या याच्या यावत प्राण्याचा, सृष्टीच्या मनाचाही आम्ही विचार केला पाहिजे असं आमचं शास्त्र सांगतं. त्याच्या पुढे जाऊन एक साम्यवादी गृहस्थ दीनदयाळ उपाध्याय यांना भेटायला आले. एकात्म मानव दर्शनामधले हे त्यांनी मांडल्यानंतर म्हणाले, तुम्ही सांगता ते मन, बुद्धी, अहंकार आम्हाला काही मान्य नाही. म्हणाले, आम्हाला रोटी कपडा मकान झाले की सर्व काही आहे. वादविवाद वाढत गेला. ते अखिल भारतीय असल्यामुळे ते म्हणाले, मला आता वेळ नाही, नागपूरला आमचे फलाने कार्यकर्ते त्यांच्याकडे जा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. दीनदयाळजी तर प्रवासात निघून गेले आणि हे साम्यवादी गृहस्थ नागपूरच्या कार्यकर्त्याकडे आले. दीनदयाळजींनी मला पाठवलंय माझ्या प्रश्नाची उत्तर द्या म्हणून त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की रोटी कपडा आणि मकान या 3 गोष्टी झाल्याची दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही असं साम्यवाद मानतो. हिंदू धर्म काय मानतो? वास्तविक पाहता हे ग्रस्त हिंदू होते पण साम्यवादाने भारावलेले होते. त्या तात्विक चर्चेने हा प्रश्न सुटणार नाही पाहिल्यानंतर त्या आमच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं, म्हणाले, मी या गावातला एक प्रतिष्ठित आणि चांगल्या प्रकारचा मनुष्य आहे, माझे 5 बंगले आहेत, असं करतो, रोटी कपडा मकान झाले की हरकत नाही ना,
त्यातला एक बंगला 5 खोल्याचा. त्यांनी आधी विचारून घेतलं तुम्ही किती खोल्यात राहता. यांनी सांगितलं आम्हाला 3 खोल्या आहेत. या ग्रस्तांनी सांगितलं मी तुम्हाला 5 खोल्या देतो, त्याला भाडं नाही, जाऊन राहा. म्हणजे फार आनंद झाला. जेवणाचं काय? काही नाही म्हणले, माझ्या घरी 25 माणसं दररोज 5 जण माझ्या घरी जेवायला येत जा. जेवायचाही प्रश्न मिटला. त्या काळाप्रमाणे त्यांनी विचारलं तुम्हाला कपड्यासाठी वर्षाला किती पैसे लागतात. तर त्यांनी सांगितलं 1000 रुपये लागतात. म्हणजे माझ्याकडून 3000 रुपये कसे घ्यायचे ते कपडे घ्या. आणि म्हणजे रोटी कपडा मकान याची असता. म्हणजे हो झाली. पण म्हणाले एक अट आहे, दररोजचं जेवण झालं संध्याकाळच्या वेळेला मी नागपूरच्या चौकामध्ये नेईन, कचांडी धरील आणि तुम्हाला वरून चपलानी मारीन. म्हणजे तुम्हाला मारेल असं मारणार नाही, शरीराला बेतना लोकांना वाटतं मी मारतोय असं तुम्हाला दररोज सहन करावं लागेल. कारण दररोज जेवताना तुम्ही दररोज घरात राहताना तर म्हणाला हे तुझं घर बीर गेलं वाया, माझा मी चाललो निघून. झाले की संपलं म्हणणार ना, तर तुमच्या शरीराला तर वेदना होणार नव्हती. मारण्याचं नाटक झालं तर तुमचं काय बिघडतं. म्हणजे आम्हाला काही मन आहे की नाही. आमच्या संस्कृतीने शरीराच्या वर मन आहे, त्या मनाचा विचार करा, मनाच्या सुखाचा विचार करा. आणि भगवंताने गीतेमध्ये सुद्धा काय सांगितलं, इंद्रियाना मनश्चाश्मी. अरे तुला जर माझ्याकडे यायचं असेल तर तुझं हे मन मला देऊन टाक, बाकीची काही गरज नाही. या मनाला वळण लावण्यासाठी आमच्याकडे शास्त्र आहे. तुला जसं मन आहे तसं समाजातल्या प्रत्येक घटकाला, झाड पक्षी यांच्यापासून ते सर्वांना मन आहे. या मनाचा जसा विचार झाला पाहिजे असं तुला वाटतं, तसं निसर्गाच्या प्रत्येकाच्या मनाचा विचार झाला पाहिजे. म्हणून दुसऱ्याला त्रास देता कामा नये. जे भगवंत या न्यायाने तुझा सर्वांशी समान व्यवहार राहिला पाहिजे. दुसऱ्याचं मन तू तुटता कामा नये, अशा पद्धतीने बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यम अप्रियम न ब्रूयात. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं करण्यासाठी खोटं बोलू नका. मला सुभाषिताच्या खोलात सांगायचं तात्पर्य, शरीराच्या वर मन आहे, त्या मनाचा विचार सुद्धा आमच्या शास्त्रकारांनी केलाय. पातंजल योग दर्शनाला कोलटकरांनी नाव दिलंय मानसशास्त्र. पातंजल योग दर्शन योग म्हणजे भारतीय मानसशास्त्र असं त्यांनी त्या ग्रंथाला नाव दिलंय. त्या मनाला वळण लाव बाबा, मग तुझं कल्याण होईल असं सांगायचं आमच्या शास्त्रकारांना. आणि त्या मनाचाही विचार शास्त्रकारांनी केलाय. पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मनाच्या वर बुद्धी आहे. मन संकल्प विकल्प उत्पन्न करतं. हे करू का ते करू अशा प्रकारचा भाव त्या मनाच्या मध्ये उत्पन्न होतो. शास्त्र सांगतं तुला या मनावर जर नियंत्रण मिळवायचंय आणि मनाचं खरं सुख मिळवायचंय तर एकादशी कर. घ्या, एकादशीचा अर्थ काय आहे. एकादशी हे तर 11वं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, पदार्थ एकादशी हे 11 होतात. तर तुझ्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन याच्यावर नियंत्रण म्हणजे एकादशी. खरं असेल तर एकादशी व्रत कर. म्हणजे या 5 इंद्रिय, 10 इंद्रियांनी म्हणजे एकंदरीत 11 इंद्रियांवर नियंत्रण ठेव म्हणजे एकादशी. तर मला त्याच्याही खोलात जायचं नाही. पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर आहे बुद्धी. आणि बुद्धीचं आणि मनाच्या मधलं फरक काय, लक्षण काय. निश्चयात्मक बुद्धी ही पक्का निश्चय करते ती बुद्धी. परीक्षा जवळ आली. मी शाळेत शिकवणारा शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची उदाहरणं जास्त देतो बरं का. परीक्षा जवळ आली आहे. 2 मित्र खोलीत अभ्यास करायला बसलेले आहेत आणि
दुसरा एक मित्र त्याला म्हणाला, चल आज चांगला सिनेमा लागलाय, आपण जाऊ. तो म्हणाला, परीक्षा आहे उद्या, मी येणार नाही आणि माझ्याजवळ पैसे सुद्धा नाहीत. त्यांनी सांगितलं, पैसे मीच देतो तुला, चल सिनेमाला. आता परीक्षेला बसू, अभ्यास करू का सिनेमाला जाऊ? यामध्ये सिनेमाला जाण्याचा निश्चय झाला. म्हणजे हा निश्चय कोणी केला? बुद्धीने केला. लक्षात घ्या, बुद्धी तीन प्रकारची आहे. एक तमोगुणी बुद्धी, दुसरी रजोगुणी बुद्धी, तिसरी सत्वगुणी बुद्धी. सिनेमाला चल म्हणणारी ही तमोगुणी बुद्धी आहे. अभ्यास कर सांगणारी रजोगुणी आहे, त्याच्यातून त्याचं वैभव वाढणार आहे. आणि परमेश्वराचं चिंतन कर सांगणारी जी बुद्धी आहे ती सत्वगुणी बुद्धी आहे. आम्ही या दोन बुद्धींच्या वर नियंत्रण करून सत्वबुद्धीचा विचार करून आमच्या जीवनाची घडी बसते. त्या बुद्धीचाही एक आनंद असतो. याचं एक छोटस उदाहरण शाळेतलंच देतो. मी सुरुवातीला सांगितलं, एक शिक्षक असल्यामुळे मी विद्यार्थ्यांच्या मधली उदाहरणं देतो आणि त्यांना सुद्धा ही उदाहरणं देत असतो. एका गणिताच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना उदाहरण दिलं, आपलं सूत्र दिलं आणि त्या सूत्रावरचं एक उदाहरण सोडवून दिलं आणि त्याच सूत्रावरची 5 उदाहरणं धरून सोडून आणि सांगितलं, विद्यार्थ्यांना उद्या ही सगळी उदाहरणं सोडून आणा. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी वर्गात आले. सगळीकडे जे घडतं त्याही वर्गात घडलं. निम्म्या जणांनी सोडवलंच नव्हतं. ज्या निम्म्यानी सोडवलं त्यातले 2 जण सोडले, तर बाकीच्यांनी 3च उदाहरणं सोडवले होते. 2 उदाहरणं काही त्यांना सोडवता आले नाही आणि 5ही उदाहरणं सोडवणारे 2 विद्यार्थी निघाले. आणि सोडवलेली गणित शिक्षकांनी पाहिली. त्यांनी त्या दोघांना जवळ बोलवलं, दोघांच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं की या 2 विद्यार्थ्यांसारखा अभ्यास केला पाहिजे. दोघांचीही गणित बरोबर आहे. त्यातल्या डाव्या बाजूला जो मुलगा होता त्याचा एक मित्र समोर होता, त्याला ओळखणारा. तो म्हणला, सर यांनी 3 गणित पहिले जे आहेत ते स्वतः सोडवले, पण उरलेले 2 त्याची जी मोठी बहीण 12वीला आहे तिच्याकडून सोडून घेतले, यांनी सोडवले नाहीत. काय झालं? त्या विद्यार्थ्याचा अपमान झाला. याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही. आम्हाला लक्ष द्यायचंय त्यांनी बुद्धीचा पूर्ण वापर केला नाही. बाकीच्यांनी तर केलाच नाही, पण ह्या 5 उदाहरणं सोडून यांनी बुद्धीचा वापर केला नाही, दुसऱ्याकडून सोडवून घेतलं, त्याला बुद्धीचा आनंद मिळाला नाही. दुसरा जो विद्यार्थी आहे त्यांना सरांनी विचारलं, बाळा हे 2 गणित कसे सोडवलेस? मग त्यांनी जे सांगितलं ते लक्षात घ्या. तो म्हणाला, सर मी रात्री 8 वाजता अभ्यासाला बसलो, 9 पर्यंत माझे 3 गणित सोडून झाले. 4थ्या गणिताला 9:30 वाजले, अर्ध्या तासात सोडवलं आणि 5वं गणित काही सुटेच ना. रात्रीचे 12 वाजले. आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बाळा अरे आता गणित सुटत नसेल तर सकाळची वेळ फार चांगली आहे, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्यावेळेस उठलं की बुद्धी तल्लख होते आणि तुझं गणित सोडवता येतं. आईने हातातली त्याची वही घेतली आणि त्याला बळजबरीने झोपवलं. सकाळी उठ, तुला उदाहरण सोडवता येईल असं म्हणून. तो विद्यार्थी झोपला. पण झोप कशाची लागते? झोपीमध्ये सुद्धा गणिताचाच विचार. आणि शेवटीला सकाळी 5ला उठून त्यांनी ते 5वं गणित सुद्धा कागदावर 2 मिनिटात उतरविलं. का? रात्री 12ला झोपल्यापासून ते 5 पर्यंत झोपी तोच विचार होता. त्याला आमच्याकडे निधध्यास म्हणतात. गणित सोडवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि सकाळी 5ला त्याचं गणित सोडवलं गेलं. सरांनी त्याला शाबासकी दिली. ती कशाची शाबासकी दिली? त्याच्या बुद्धीची शाबासकी दिली. सांगायचं तात्पर्य की बुद्धीचा आनंद हा या पद्धतीचा मिळत असतो. आणि म्हणून शरीराच्या वर मन, मनाच्या वर बुद्धी आणि या बुद्धीच्याही वर ते आत्मतत्व आहे, ज्याला आम्ही आत्मा म्हणतो. आणि त्या आत्म्याच्याही वर परमात्मा आहे.
तिथपर्यंत आमची झेप गेली पाहिजे. याच्यासाठी आत्मा किंवा आत्मतत्व काय आणि त्याचं उदाहरण कोणतं हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो आमच्या भारतीय संस्कृतीचा मूळ विचार या चारही घटकांचा कसा विचार करतो हे मी या ठिकाणी सांगितलं. आता या चौथ्या घटकाविषयी आपण लक्षात, हे ईश्वरी तत्व माझ्यात आहे, तेच या चराचरामध्ये आहे. ब्रह्मसत्य हे जे सांगितलेलं आहे आणि आमच्याकडे गुरुला जी अनेक विशेषण लावतात त्यातलं एक विशेषण आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हा जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे हे विश्व चालवतो, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याच्या रूपाने आहे. लक्ष द्या, मी ज्या वेळेला एखादं काम केलं असं अभिमानाने म्हणत असतो त्या वेळेला कसा विचार करतो बरे? उदाहरण लक्षात घ्या. अभिमानाने केलं सांगताना माझा हात छाती जवळ जातो, डोक्याजवळ किंवा पायाजवळ जात नाही. का जात नाही? याचं महत्वाचं कारण भगवंत म्हणतात, हृदितिष्ठती सोर्जुन, मी तुझ्या हृदयात वास करतो, या ठिकाणाहून मी सगळं चालवतो आणि मी तुझ्या जवळ असल्यामुळे तू मला ओळख. आणि याच्या यावत सृष्टीत मी असल्यामुळे त्या सृष्टीतल्या घटकाला ओळख. जे आमच्या संतांनी ओळखलं. कुत्रा भाकरी घेऊन जातोय, आम्हाला कुत्रा दिसला. नामदेव महाराजांना त्यात पांडुरंग दिसला. नाथ महाराजांनी काशीची आणलेली कावड रामेश्वर जवळ दिसत असताना गाढवाच्या तोंडात ओतली, आम्हाला गाढव दिसलं. नाथ महाराजांना रामेश्वर दिसला. सांगायचं तात्पर्य, याच्या यावत सृष्टीत ते ईश्वरी तत्व भरलंय. मैं नाही तूही, तू तुझ्या पुरता विचार करू नको, विश्वातल्या प्रत्येक घटकाचा विचार कर, असं आमची संस्कृती सांगते. आता उदाहरण घेऊ की या प्रकारची उदाहरणं आमच्याकडे आहेत का नाही? शेकडो उदाहरणं आहेत, पण 2 उदाहरणं देऊन हा विषय थोडासा स्पष्ट करतो. त्यातलं पहिलं उदाहरण लक्षात घ्या. आमची माता हे आत्मतत्वाचं सर्वात उत्कृष्ट आणि मोठं उदाहरण आहे. एक मुलगा आहे, सणाचा दिवस होता, आपण गृहीत धरूया विजयादशमी होती. तो मुलगा म्हणाला, आई मला महत्वाचं काम निघालंय, जावंच लागतंय. नाहीतरी आपली जेवण एरवी 12:30-1ला होतात, सणाच्या दिवशी 3-3:30 होतातच, मी तोपर्यंत येतो असं म्हणून तो मुलगा निघून गेला. पण 3:30-4 नव्हे, त्याला बरोबर 6 वाजले घरी यायला. हातपाय आणि आई ताट वाढ. आईने ताट वाढलं, त्यांनी जेवायला सुरुवात केली. त्याला खरोखरच भूक लागली होती. अर्ध जेवण झालं. त्याने आईला विचारलं, आई आवाज ऐकून येत, जेवण झालं का? ऐका, आई म्हणाली, ऐकायला जात नाहीये, तू मोबाईलचा आवाज वाढवा. जेवायला येतो म्हणालास, मग मी कसं काय जेवून घेईन? पण तो जेवत होता. आईचं पोट रिकाम होत तरी तो जेवत होता. त्यावेळा आईला आनंद होत होता. तो कशाचा आनंद आहे? तर तो आत्म्याचा आनंद आहे. माझ्यात जे ईश्वरी तत्व आहे तेच सर्वात आहे, त्यांचं कल्याण, याच्यातच माझं कल्याण आहे. या प्रकारचा भाव या आत्मतत्वाच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आणि आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे त्याला आम्ही जे दुसरं नाव देतो जीव, त्या जीवाला शिवाची ओळख झाली पाहिजे. आत्मा म्हणत असू तर परमात्म्याची ओळख झाली असो, ब्रह्म म्हणत असू तर परब्रह्माची ओळख झाली असो. त्या परब्रह्मापर्यंत जाण्याची ही प्रक्रिया आहे. आधी शरीर सुदृढ करा, ते एका उत्कृष्ट मनाच्या मध्ये ठेवा, तर आत्महत्या होणार नाही. आत्महत्या होण्याचं कारण आम्ही आमचा धर्म समाजाला सांगितला नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. त्या समोरच्या शत्रूंनी आमच्यावर कितीही जरी चाल केली तर आम्ही आमच्या भगवंताचं नाव सोडणार नाही आणि
आत्महत्या करणार नाही. लक्षात घ्या उदाहरण. प्रल्हाद आहे, स्वतःचा बाप राजा आहे, विश्वाचा राजा म्हणवतो, आणि तो म्हणतो विष्णूचं नाव बंद कर. हा सांगतो मी बंद करणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून मग पर्वतावरून लोटलं काय, उकळत्या तेलात टाकलं काय, आणखीन काही केलं तरीही भगवंत त्याचं रक्षण करतो. हीही आमची श्रद्धा. आणि हे उदाहरण मी एवढ्या साक्षीत सांगितलं की माझा या तत्वज्ञानावर, याप्रमाणे वागण्यावर जर माझा विश्वास असेल तर हे तत्वज्ञान आम्ही कोणाच्या सांगण्यावरून सोडता कामा नये. कारण स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला दिसला तो भयावह आहे. स्वतःचा धर्म सोडू नका. याच्यासाठी सुद्धा आमच्या थोर महापुरुषांनी, राजांनी बलिदान दिली. संभाजी महाराजांनी बलिदान दिलं पण धर्म सोडला नाही. गुरु गोविंद शहांची 2 मुलं भिंतीत चिरून मारली. त्यातलं उदाहरण सुद्धा रोमहर्षक आहे. ओघाने आठवलं म्हणून सांगतो. जोरावर सिंह आणि फत्ते सिंह ज्या मुलाची नाव आहेत, एकाचं वय वर्ष 10, एकाचं वय वर्ष 8. 8 वर्षाच्या मुलाच्या मानेपर्यंत भिंत आली, मोठ्या मुलाच्या छातीपर्यंत आलेली होती. मोठ्या भावाच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. जोरावर सिंह फत्ते सिंहाला म्हणतोय, दादा अरे तू मृत्यूला घाबरतोस काय, भीतोस काय, कशाला रडतो. त्यावेळा मोठ्या भावाने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाला म्हणतो, बाळा तुझ्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी मोठा आहे, पण माझ्या आधी तू जातोस याचं मला दुःख आहे. मृत्यूचं दुःख मला वाटत नाही. कारण स्वधर्मे निधनम श्रेया पुरधर्मो भयावहा असं आमचं शास्त्र सांगतं. ते आमच्या लहान मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा एक काळ उतरलेलं होतं. म्हणून धर्मांतर ही खादांत खोटी गोष्ट आहे, ते होता कामा नये. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी भयंकर स्वरूपाचे परिणाम ज्यांनी धर्मांतर केले त्याचे होत असतात. कारण भगवंताचाच हा संदेश आहे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. याचे आणखीन काही कंगोरे मला त्याच्या खोलात जायचं नाही. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकाराने बारकाईने सर्व तत्वांचा विचार करणारी ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्हाला त्या तत्वाच्या शोधासाठी कधी कधी बाहेरही पडावं लागतं. सगळ्यात संतांची उदाहरणं यात सांगता येण्यासारखी आहेत. पण मला आठवलेलं आत्ताचं जे उदाहरण आहे, आत्मतत्वासाठी सर्वस्वाचा त्याग, ते उदाहरण मी आपल्या समोर मांडतो. आपल्याला उदाहरण माहिती आहे, पण या दृष्टिकोनातून आपण विचार करावा याच्यासाठी सांगतोय. गोस्वामी तुलसीदास यांचं लग्न झालं. पत्नी अत्यंत सुंदर, पत्नी विषयीचा प्रेमभाव मनात. हे कोणतं प्रेम आहे तर शारीरिक प्रेम आहे. आमच्याकडे शारीरिक प्रेमाला विरोध नाही, ते मर्यादित असलं पाहिजे. त्याच्यावर मन आणि बुद्धीच आहे. आणि हे तुलसीदास पावसाळ्याचे दिवस, आपली पत्नी आली नाही म्हणून तिला भेटायला निघाले. वर्णन काय काय केलं हे सांगत बसत नाही. नदी पार केली म्हणले, आवाज येत नाही हो महाराज. सकाळी लक्षात आलं आवाज प्रेतावर फारच कमी आहे हो महाराज. बंद होत. मी यावं म्हणून वरून दोरी सोडली असं वाटलं आणि सर्पाला धरून ते वर गेले. पत्नी आश्चर्यचकित झाली. तिने घडलेला हा सगळा प्रसंग पाहिल्यानंतर आपल्या पतीला असं म्हटलं, या हाडामांसाच्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करता की ज्यामुळे नदी पार करताना प्रेतावर बसून आलात आणि साप असताना दोरी संपून त्याच्यावर चढून आलात. अहो, या हाडामासाच्या देहावर एवढं प्रेम करता. हा हाडामासाचा देह ज्याने दिलाय त्या परमेश्वराचा, त्या आत्मतत्वाचा विचार केलात तर तुमचंही कल्याण होईल. आणि त्याच पावलाने ते पत्नीचं वाक्य त्यांना लागलं आणि ते निघाले. आणि आपल्याला माहितीये
रामचरित मानस सारखा ग्रंथ त्यांच्या वाणीतून उत्पन्न झाला. केवळ उत्तर भारतात नव्हे, अगदी दक्षिणेच्या टोकाकडे सुद्धा रामचरित मानसचे पारायण होतात. का बरं होतात? आमच्याकडे ज्ञानेश्वरीचं होतं, गाथेचं होतं, त्याप्रमाणे रामचरित मानसचे दक्षिणेकडे सुद्धा पारायण होतात. काय कारण? कारण आत्मतत्वाची ओळख करून देणारे, अरे या शरीराचा विचार कर, पण हे शरीर ज्या भगवंतांनी दिलंय त्याच्यासाठी लावण्यासाठी विचार कर. या मनाचा विचार कर, ते मन भगवंताला अर्पण करण्यासाठी विचार कर. या बुद्धीचा विचार कर की माझ्या बरोबर इतर जे प्राणी आहेत त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे. त्यांचं रक्षण मी कशा पद्धतीने करील याचा विचार कर. आणि शेवटीला माझी प्राप्ती तुला झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विचार मांडलेला आहे, असं आपल्याला लक्षात येईल. ऐकू येते का? हो हो, येतंय 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 येतंय. हा, ठीक आहे. आता दुसरं, एकोहम बहुश्यामहा. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली, एकटेच होते, तपश्चर्या केली, सृष्टी निर्माण केली. आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर मनुष्य सगळ्या शेवटीला उत्पन्न केला. आणि त्या मनुष्याला सांगितलं, तुझ्याजवळ काही गोष्टी कमी आहेत इतरांच्या पेक्षा, पण तुला बुद्धी दिली आहे. तुम्ही म्हणाल अन्य प्राण्यांना बुद्धी नाही का? निश्चित आहे, पण त्यांच्या बुद्धीची मर्यादा आहे. आमच्याकडे 3 शब्द अध्यात्म क्षेत्रात वापरले जातात. पहिला शब्द आहे क्रियमान, दुसरा आहे संचित आणि तिसरा आहे प्रारब्ध. हे 3 शब्द केवळ माणसासाठी आहेत. अन्य प्राण्यांसाठी फक्त एकच आहे, प्रारब्ध. मागच्या जन्मात जे संचित केलं ते भोगण्यासाठी येतात. त्यांना संचितही नाही आणि क्रियमानही नाही, केवळ माणसासाठी क्रियमान आहे. आणि या क्रियमानाचा विचार तो केवळ स्वार्थासाठी करत असेल तर त्याला मनुष्य म्हणायचं नाही, त्यांनी आत्मतत्वाचा विचार करायचं. आहार निद्रा भय मैथुनंच, या 4 गोष्टी मनुष्य आणि अन्य प्राणी यांच्यात समान आहे. माणसाजवळ जी बुद्धी आहे ही बुद्धी विकसित आहे अन्य प्राण्यापेक्षा. जिगा नावाचा एक पक्षी आहे, उत्कृष्ट घरटं बनवतो. तशा प्रकारचं घरटं बनवण्याला इंजिनियरला दिलं तर तो म्हणेल 6 महिने लागेल. पक्षी 8 दिवसात घरटं बनवतो, नव्हतो 4 दिवसातच बनवतो. याला 6 महिने लागतात. पण ते पक्षी निर्माण झाल्यापासून घरटं तसंच बनवतंय, त्याच्यात मॉडिफिकेशन केलं नाही. आम्ही झोपडीत राहत होतो, दगडाच्या इमारतीत आलो, नंतर 50 आणि 100 मजल्याच्या इमारती केल्या. हा बुद्धीचा कप्पा दिलाय. अन्य प्राण्यांना अन्य शक्ती जास्त आहेत. उदाहरणार्थ गृहीधरिया, हत्तीसारखी आमच्याजवळ शक्ती नाही, पण आम्ही क्रेन उत्पन्न केलं. 10 हत्तीला उचलून टाकता येईल इतकं सामर्थ्य त्या क्रेन मध्ये आहे. आम्हाला पक्षाप्रमाणे आकाशात उडता येत नाही. आम्ही आमच्या बुद्धीच्या आधारावर विमान उत्पन्न केलं आणि त्या पक्ष्यांच्या पेक्षाही भराऱ्या मारायला सुरुवात केली. असं प्रत्येक गोष्टीत, कुत्र्याचं पिल्लू आहे, मांजराचं पिल्लू आहे, पाण्यात टाकलं की पोहायला लागतं. आम्हाला मनुष्याला पोहायला शिकवावं लागतं, पण शिकवल्यानंतर तो त्यांच्याही पुढे जातो. म्हणून निरनिराळ्या प्राण्यांच्या सभा होतात असं जे सांगितलं जातं ते माणसासाठी आहे. सभा त्यांच्या होत नाहीत, कारण ते फक्त प्रारब्ध संचित जे पूर्वी केलंय ते प्रारब्ध आणि भोगण्यासाठी आलेत. पण मनुष्याजवळ संचित, प्रारब्ध आणि क्रियमान आहे. या क्रियमानाचा विचार करताना आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे, बीज जाळून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आम्ही जन्माला आलो ते भगवंताकडे जाण्यासाठी आलोय. पूर्णापासून ढळले जग हे जाते पूर्णाकडे, या न्यायाने पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी आलोय. आणि त्यामुळे वासनांचं बीज जाळायचं असेल तर शरीर, मन, बुद्धी आणि आत्मतत्वाचा विचार करून त्या परमेश्वराची प्राप्ती करणं हे मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. त्याला मोक्ष म्हणतात. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काही मुद्दे मागच्या वेळेला मी सांगितले.
पण इथं काही प्रमाणात आवश्यक आहेत म्हणून थोडी उजळणी करून त्याचा विचार करू. पुरुषार्थ म्हणजे पुरुषांनी गाजवण्याचा पराक्रम असं नाही. लक्षात घ्या, या देहाला पुर म्हणतात. तो स्त्रीचा असो का पुरुषाचा असो, या देहामध्ये जो राहतो त्याला आत्मा म्हणतात. आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व म्हणजे पुरुषार्थ, मग ते स्त्रीनी केलेला असो का पुरुषांनी केलेला असो, त्या दोन्हीलाही पुरुषार्थ शब्द आहे. कारण आत असलेला आत्मा त्याला या शरीराला पूर म्हणतात आणि त्यात राहणाऱ्याला पुरुष असं म्हणतात. आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व म्हणजे पुरुषार्थ. तर हा दोघांचा मिळून आहे, एकाचा नव्हे. केवळ स्त्रीचा किंवा केवळ पुरुषाचा नाही, दोघांचा मिळून आहे. आणि आमच्या भारतीय संस्कृतीने उत्कृष्ट रीतीने स्त्री आणि पुरुष या दोघांची रचना ईश्वराने जशी घालून दिली आहे तसा विचार करतो. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. रस्त्याने एक मुलगा चाललाय आणि भला मोठा साप दिसला, तो अरे बाप रे म्हणतो. कुठल्याही शाळेत त्याला शिकवलं नाही साप दिसला की अरे बाप रे म्हण. तेच ठेच लागली की पाय धरून अग आई ग म्हणतो. ठेच लागली की अग आई ग म्हण. आणि साप दिसला की अरे बाप रे म्हण. कुठल्याही विद्यापीठात शिकवलं नाही. आतून आलं. का आलं? ठेच लागल्यानंतर कोणीतरी येऊन कोमलतेनी पट्टी बांधावी, धसमुसळेपणाने नव्हे. असं ज्यावेळा वाटतं त्यावेळा आईची आठवण होते, कारण आईचं हृदय कोमल आहे. आणि ज्या वेळेला सापाला मारायचंय त्यावेळा कठोरतेची आवश्यकता, त्यावेळा बापाची आठवण होते. म्हणजे कठोरता आणि कोमलता स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भगवंताने उपजत गुण दिलेले आहेत. आता कोणाला याच्यात आदला बदल करायची असेल तर आमची नाही करून पाहायला हरकत नाही. खैर, मला सांगण्याचा तात्पर्याचा मुद्दा हा मूलभूत स्वरूपाचा विचार आमची भारतीय संस्कृती करते. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटतं. काही पर्यटक वेरूळच्या लेण्या पाहायला आले होते. त्याच्यात पाश्चात्य पर्यटक होते. त्या ठिकाणचं कैलास लेणं आहे. ते पाहिल्यानंतर सारीपाट खेळतात पार्वती आणि शंकर असं चित्र आहे. आणि त्या सारीपाटात शंकराचा पराभव झालाय आणि शंकराने नंतर असं एक बोट वर केलंय. हे पाहिल्यानंतर आणि त्या ठिकाणच्या गाईडनी हे सांगितल्यानंतर दोन्हीही ते अमेरिकन पाश्चात्य एकदम ओरडले. ते म्हणाले, शंकर म्हणत असले पाहिजे गिव्ह मी ए चान्स. बोट वर केले, तुम्हाला एक संधी दे, मी तुझ्यावर विजय मिळवून दाखवतो. पण हा झाला पाश्चात्य विचार. स्त्री पुरुषांच्या मध्ये संघर्ष किंवा स्पर्धा. आम्ही आमचं शिवपुराण उघडलं तर शिव पार्वतीला म्हणतात, हे पार्वती तू विजयी झालीस काय किंवा मी विजयी झालो काय? तू हरलीस काय किंवा मी हरलो काय? आपल्या दोघांचं मिळून जीवन एक आहे. आपल्या दोघांत आहे. आणि म्हणून आमच्याकडे अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा आली. ती या कारणाने स्त्रीला लहान दाखवलं आणि पुरुषाला मोठं दाखवलं नाही. दोन्ही बरोबरीचे आहेत. आमच्याकडचे शास्त्राचे काही शब्द आहेत ज्याच्यावर लोक आक्षेप घेतात, त्याच्या खोलात जायचं नाही. पण यत्र नारष्ट पूजन्ते रमन्ते तत्र देवता असं आमचं शास्त्र सांगतं. त्या ठिकाणी ज्या घरामध्ये स्त्रीच्या मताचा आदर होतो तेच घर व्यवस्थित रीतीने जगतं आणि घरे हे नष्ट होतात असं आपल्याला लक्षात येईल. सांगायचा तात्पर्याचा मुद्दा काय आहे की या पद्धतीने भारतीय संस्कृती विचार करते. हे जे 4 पुरुषार्थ आहेत, देहाचा विचार मी सांगितला. आपल्याकडे धर्म या शब्दामध्ये पितृधर्म, राष्ट्रधर्म, समाज धर्म, व्यक्ती धर्म अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत. त्याच्याविषयीचं कर्तव्य असा शब्द आहे. धारणा धर्म इत्याहो धर्मो धारयते प्रजा, ही धर्म या शब्दाची मूळ व्याख्या आहे. आणि मग आपल्याला लक्षात असं येईल की पंथ आणि धर्म यामध्ये फरक आहे. पंथाला एक उपासना पद्धती असते, एक ग्रंथ असतं आणि एक प्रार्थना स्थळ असतं.
त्याला आमच्याकडे पंथ म्हणतात. वारकरी पंथ आहे, संप्रदाय आहे, शैव पंथ आहे, संप्रदाय आहे. आमच्याकडे पंथ हा शब्द वाईट नाही, उपासना पद्धतीसाठी सांगितलेली ती रचना आहे. पण बाहेरून आलेल्या पंथांच्या मुळे हा सांप्रदायिक भेद उत्पन्न झाला. आमच्याकडे मुळात तो भेद नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यांना मिळून, सगळ्यांचं मिळून सांगणारा जो आहे त्याला धर्म म्हणतात. ही आमच्या धर्माची व्याख्या आहे. दुसरा पुढचा जो मुद्दा आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे की आमच्याकडे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी 4 प्रकारची युगाची रचना आहे. आणि या सत्ययुगात काय होतं असं सांगताना असं म्हटलं, न राज्य न ते राजाशित न दंडो न दंडिका धर्मएव प्रजा सर्वा रक्षित स्म परस्परम. सत्ययुगामध्ये कोणीही राज्य करणारा राजा नव्हता, दंड करणारी सत्ता नव्हती, पण तरी सुद्धा राज्य व्यवस्थित चाललेलं होतं. तो सत्ययुगाचा भाग आहे. तशा प्रकारचं सत्ययुग आम्हाला सुद्धा आमच्या पुरतं निर्माण करायचं असेल तर रामराज्याची कल्पना सांगितली. अनेक वर्तती काया एक जीव परस्परे असं रामराज्याचं वर्णन केलंय. रामराज्याचं वर्णन समर्थांनी जे केलंय ते मुळातून पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारचं राज्य हे आमच्याकडे, हे सगळं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाच्या आधारावर उभं राहू शकतं. या तत्वज्ञानाला सोडून जग कुठल्याही अर्थाने समाधान मिळवू शकत नाही. हे आपल्याला यामध्ये विचारात घेता येईल. किती वेळ आहे ते पाहतोय. ठीक आहे, 5-7 मिनिट आहेत. एक मुद्दा मांडून माझा विषय संपवतो. पुढच्या विषयाची प्रस्तावना आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्याकडे 16 संस्कार आहेत. त्यातला पहिला संस्कार गर्भाधान नावाचा आहे. का बरं? आम्ही भागवत वारंवार ऐकतो, कधीतरी लक्ष देतो का हो या गोष्टीकडे? म्हणाले कश्यप नावाच्या 2 व्यक्ती आहेत, त्यांना 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे आदिती, दुसरीचं नाव आहे दिती. आदितीचे देव आहेत. दितीने एक वेळा सायंकाळच्या वेळेला भोग मागितला आणि पतीला पत्नीची इच्छा पुरवावी लागली आणि त्याच्यातून हिरण्यकश्यपूचा जन्म झाला. सांगायचं तात्पर्य, कोणत्या वेळेला काय करावं हेही शास्त्र सांगतं. तो विषय आपल्याला त्यावेळेला विस्ताराने घेता येईल. पण एक मुद्दा आणखीन आपल्याला या संदर्भात मला सांगायचा आहे. आमच्याकडच्या शास्त्रांनी या संस्काराच्या दृष्टीने किती सूक्ष्म विचार केलेला होता या संदर्भात पाश्चात्य जगतात घडलेलं एक उदाहरण सांगून थोडस स्पष्ट करतो. एक युरोपियन जोडपं, दोघांचं एकमेकावर अत्यंत प्रेम. दोघेही पांढरे शुभ्र म्हणजे गोरे, आणि त्यांना जे अपत्य झालं ते मात्र काळ. आता पुरुषाच्या मनामध्ये संशय आला, काहीतरी गडबड आहे का, म्हणून ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी सांगितलं हरकत नाही, मी तपासतो. पाहिला, डीएनए तपासला, काही गडबड नाही, याचाच मुलगा आहे. अनेक पद्धतीने डॉक्टरांनी विचार केला, परंतु त्यांच्या काही लक्षात येईना. त्यावेळेला डॉक्टर असं म्हणाले की मला तुमची बेडरूम पाहायची आहे. खरं म्हणजे बेडरूम मध्ये अन्य कोणाला येऊ द्यायचं नसतं, हा संकेत आहे. आता ते बरेच संकेत मोडलेत, मला त्याच्या खोलात जायचं नाही. आता डॉक्टरांनी म्हटलंय आणि त्यांना रिझल्ट पाहिजे होता, म्हणून बेडरूम मध्ये गेले डॉक्टर. आणि सगळं आजूबाजूचं चित्र पाहिल्यानंतर मुलगा काळा का झाला याचं कारण सांगितलं. हे लक्षात घ्या. त्या बेडरूम मध्ये पेले नावाचा फुटबॉल प्लेयर, दक्षिण आफ्रिकेचा, काळा कभिन्न, ही त्याची फॅन होती. आणि गर्भधारण केला होता तरी लक्ष मात्र त्या पेलेच्या फोटोकडे. संसार पती बरोबर चाललाय बरोबर, परंतु त्याच्या गुणांवर प्रेम आणि त्या
गुणांवर असलेल्या प्रेमामुळे अपत्य झालं काळ. म्हणजे आमच्याकडे सूक्ष्म रीतीने विचार करताना पती पत्नीच्या नात्याचा सुद्धा किती सूक्ष्म रीतीने विचार केला होता, अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एकादशीचं सांगून थांबतो. परवा जी एकादशी झाली त्याची एक कथा आहे. त्या कथेमध्ये त्यांनी असा विचार मांडलाय. मला कथा आता पूर्ण सांगायची नाही, कधी केव्हा तरी ती सांगेल, कारण ही देवोत्थान एकादशी आहे. या दिवशी देव उठलेले आहेत आणि त्या उठलेल्या देवांच्या समोर या राजाने काय केलं त्या एका म्हणजे गोष्टीचं सांगताना असं म्हटलं की पत्नी ही 4 दिवस जे ऋतू जातो त्या काळात असताना तिला त्रास दिला आणि त्यामुळे त्याला बाकीचं राजाचं जीवन चांगलं असताना सुद्धा नरक भोगावा लागला, नरकात होता. त्याने आपल्या पुत्राला येऊन सांगितलं, बाबा रे, मला या नरकातून वाचवायचं असेल तर काहीतरी कर. त्याला हे एकादशीचं व्रत सांगितलं आणि एकादशी केल्यामुळे याने त्याच्या वडिलांची सुटका झाली. सांगायचं तात्पर्य, संस्काराच्या दृष्टीने आणि पती पत्नीच्या संबंधांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत सूक्ष्म विचार 16 संस्कारांच्या मध्ये केलाय. 16 खांब आपण पाहिले. 16 संस्कार पाहत असताना त्या खांबांच्या खाली जी इमारत आहे त्या इमारतीत राहणारा माणूस कसा राहायला पाहिजे याचा विचार आमच्या संस्कृतीने केलाय. त्याला 16 संस्कार असं म्हणतात. मी कधी कधी अनेक जणांना, शेवटचं उदाहरण सांगून थांबतो, अनेक जणांना विचारतो, बाबांनो तुम्ही प्रवचनाला आला का? म्हणले हो आलो. तुमच्या घरात किती जण असतात? म्हणजे 4 जण. म्हणजे 4ही जण इथं दिसत आहेत. घराचं काय केलं? म्हणले कुलूप लावलं. म्हणजे घरात कोण आहे? म्हणजे कोणी नाही. अहो हे कोणी नाही कसं? आत परमेश्वर बसलेला आहे ना, तुम्ही त्याला विसरला का? सांगायचं तात्पर्य, आम्ही त्या परमेश्वराला विसरून सगळ्या गोष्टी करतो. तो आहे, त्याची पूजाही आम्ही दररोज करतो, परंतु बाहेर गेल्यावर सांगतो कोणी नाही. कोणी नाही नव्हे तर सर्व चराचरात भरलेलं ते ईश्वरी तत्व सगळीकडे आहे, ते माझ्या घरातही आहे. हा भावही आमच्या अंतःकरणात उत्पन्न झाला पाहिजे. तर मग आम्ही आमच्या भारतीय संस्कृतीचा विचार करतो आणि केवळ भारताला नव्हे तर विश्वाला सांगण्यासारखं तत्वज्ञान आमच्याकडे आहे. त्यातले काही पैलू मी आपल्या समोर ठेवलेत. आजच्या या दृष्टीने जेवढा विषय आपल्या समोर मांडायचा होता तेवढा मांडलाय. ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्या महाराज. पसायदान घ्यायचं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकी, दृष्टा दृष्ट विजय होवारे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.